नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहे ची आणि ची चौका या सिनेमाच्या टीम सोबत। ललित आणि मृण्मयी, तुम्हाला दोघांना विचारायचंय की ही अख्खी प्रोसेस कशी होती यांच्यासोबत काम करण्याची, कारण याच्या आधी लहान मुलं होती त्यांच्यासोबत यांना मजा आली होती काम करायला। लहान मुलांबरोबर परेशचं अगदीच जमू शकतं, कारण तो स्वतः खूप काय म्हणतात त्याला मस्तीखोर आहे, हे खरं आहे आणि हे मी बिलकुल, आणि तो खट्याळ आहे, त्याच्यामुळे लहान मुलांबरोबर जमून घेणं अगदीच त्याला शक्य आहे। त्यामुळे तिथे आम्हाला फार मेहनत नाही करावी लागली, पण प्रोसेस आम्ही फारच एन्जॉय केली। खरंच खूप एनरिचिंग प्रोसेस आहे, कारण एकतर बरेचसे संवाद जसं आपण आत्ता बोललो की इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू स्टोरी असल्यामुळे ते इतके सुंदर लिहिलेले आहेत आणि त्याच्यात इतका एक असा मस्त पेस आहे की आम्ही जेव्हा तालमीसुद्धा करत होतो तेव्हा आम्ही खूप वेळ ते डायलॉग्स वाचत राहायचो। ह्यांचे एकदा शेजारी आले होते, त्यांना विचारलं की काय काही प्रॉब्लेम झाला आहे का, घरातनं भांडणांचा आवाज येतोय, तुमच्यात काही झालं आहे का वगैरे, अशा आम्ही रिहर्सल्स केल्या। आणि शूटिंगच्या प्रोसेसमध्ये तर परेशसारखा शांत, पेशंट आणि प्रिसाईज डिरेक्टरच नाही, त्यामुळे खूप स्मूथली झालं। सगळीकडे बघत बघत का वाक्य म्हणतेस हे? नाही, हे सगळं सगळीकडे वर्क होतंय ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे। कारण ह्याचं सिक्वल व्हावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी सगळं बरोबर ठिकाणी पोहोचतात ना माझे हे बघते, सगळं बघते। मृण्मयी, ची आणि ची चौकामध्ये जर काम करतेय, तुझ्या घरातले अनुभव किती उपयोगी पडले तिथे? आमचं सुखी संसाराचं एक सूत्र आहे, कमीत कमी संपर्क की जास्तीत जास्त लांबवर संसार। त्यामुळे तो फंडा आम्ही लाईफ मध्ये अप्लाय करतो सगळीकडे, तर तेवढाच काय तो, पण नाही तशा सिमिलॅरिटीज। पण मग काही शिकून आलेस का जे आता घरी अप्लाय करायचं? कुंगफू। ललित, परेश सर खूप मस्तीखोर आहेत आणि खूप दंगा करतात, पण हे सगळं मी तुझ्याबद्दल ऐकलंय। अफवा की काय? नाही, शेजारीच बसलेली माणसं सांगतात मला हे सगळं। पण मला असं वाटतं ललितला थोडा स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे। कधी कधी तो खूप वेड्यासारखा वागतो आणि कधी कधी तो अति वेड्यासारखा वागतो, नाही खूप बोरिंग सडक्या माणसासारखंही वागतो। आता तो कुठल्या पर्सनॅलिटी मध्ये? आता तो मध्ये आहे कुठेतरी, असं मला वाटतं। त्याचा ठरत नाही इकडे, आणि कल त्याचा आता कसं आहे, मला जागाच नाहीये ना, तर मला कळत नाही या बाजूला जाऊ की ह्या बाजूला जाऊ, असं कळत नाही। पण ची आणि ची चौका होण्यासाठी काय क्वालिटीज आवश्यक आहेत आजच्या युगात, हे तुमच्या दोघांकडनं ऐकायचंय मला। क्रमांक 1, कमीत कमी संपर्क। क्रमांक 2, कुंगफू माझ्या, ते जर आपल्याकडे असेल तर समोरचा बरोबर। आणि क्रमांक 3, प्राणी। क्रमांक 4, पाणी। स्वतःच्या कामावर प्रेम असलं पाहिजे। हा, बरं। इंडिव्हिज्युअल्स म्हणून तुम्ही सॉर्टेड असलं पाहिजे असं मला वाटतं। या सिनेमात यांच्या व्यतिरिक्त अजूनही बरीच भली मोठी स्टार कास्ट आहे। सत्यप्रकाश काय करतात? त्याची स्वतःची कंपनी आहे का? सोलार का काय ते बनवतो, ऑनलाईन का काय ते विकतो। खरं तर MBBS ला ऍडमिशन मिळाली होती हिला, पण हिला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं। सो किती मजा आली तुम्हाला हे शूट वगैरे करताना? माझं कसं व्हायचं, मी दिग्दर्शक असल्यामुळे मी खूप त्या दृश्यामध्ये खूप व्यस्त असायचो, त्या सगळ्या कामांमध्ये, आणि माझ्या आजूबाजूला धडाक्यात सगळे हसण्याचे आवाज, बोंबळण्याचे आवाज मला ऐकू येत असायचे। तेव्हा मौज मजा सगळी माझ्या आजूबाजूला चालू होती, पण मी दुर्दैवाने खूप गंभीरपणे काम करतो। जितकं तो म्हणतोय तितका काही तो गंभीर आणि तू कैऱ्या तोडायला जायचं असतं तेव्हा व्हायचंय सगळं। काय कैऱ्या तोडायला? कुठल्या कैऱ्या? कसली जांभळं? आणि आम्ही जांभळं गोळा केली होती खायला, तर आम्ही शॉर्ट मध्ये आहोत आणि आमच्या जिभा जांभळ्या होतील म्हणून सगळी जांभळं ह्यानीच खाल्ली, त्यामुळे तो इतकाही काही डिस्कनेक्टेड आणि टेक्निकल मुद्दा आहे हा। गंभीर जांभळ्या जिभांचे चिव चौघ कसं काय? त्याचा अजून डोक ठेवलेलं आहे बघ, हिने हिच्या लक्षात येते की आम्हाला जाऊ अशी गई असं होतं आणि काढून घेतलं होतं आमच्या हातात। सत्यप्रकाश हे कॅरेक्टर तू करतोस, पण प्रत्यक्षात विज्ञानाची आणि तुझी काय किती गळाभेट आहे, सांगड आहे काय? कम्प्युटर सायन्स मधूनच ग्रॅज्युएशन झालंय माझं। असं तो म्हणतो। आता जरा फॉलोअर जास्त वाढतील बरं का याचे। ऐकाय नाही, असं तो म्हणतो। अच्छा, तर विज्ञानाची डिग्री पाहिलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे की मी कम्प्युटर सायन्स झालेलो आहे। हो, नाही आहे, असं खरंच आहे, सत्य आहे। नाही, तो लॅपटॉप व्यवस्थित ऑन करतो, छान ऑन करतो, ऑफही करतो, असं। सो विज्ञानाची तशी आवड आहे, आणि पर्यावरणाचं म्हणशील तर खरं तर मलाही ते फार आवडतं की स्वच्छता ठेवणं किंवा पाणी वाया न घालणं। इवन आपले जे काही सण असतील की ज्याच्यामध्ये फार प्रदूषण होतं किंवा पर्यावरणाची आपण
नासधूस करतो ते सगळे मी टाळतो, मी नाही साजरे करत. पण कॉमेडी करणं किती कठीण वाटतं किंवा काय, कारण याआधी तू मालिकेत तुला पाहिलेलं आहे आम्ही, पण परेश सरांचा सिनेमा म्हणजे थोडा जॉनर वेगळाच असतो, त्यात ती इतकी तो ह्युमर आहे त्याच्यामध्ये, कॉमेडी म्हणण्यापेक्षा ह्युमर आहे आणि तो तुम्हाला असा वेगळा असा खूप करावा नाही लागत, कारण तो लिहिलेलाच आहे एक वेगळा प्रसंगांमध्ये तो आहे, त्यामुळे तो ज्या पद्धतीने तो परत आता परेश आणि मधुगंधा आणि त्यामुळे आम्ही काही करतोय असं नव्हतं. सावित्रीचं ते जेन्युइनच मुद्दे आहेत, आता ते इतके एक्स्ट्रीम आहेत की ते बघणाऱ्याला फनी वाटतात. ती घटना तशी होती की ती त्याच्यामुळे ते त्यामुळे आम्हाला काही वेगळं कॉमेडी नाही करावी लागली. नाही, पण हा ह्या दोघांचा विनय आहे, कारण लिहिलेली वाक्य असतात, तो एक वेगळा मुद्दा झाला, पण आता ती तुम्हाला पाठ करून त्या प्रसंगामध्ये तुम्ही जणू काही पहिल्यांदाच बोलत आहात ती वाक्य अशा पद्धतीने बोलायची आहेत, तेव्हा ती जी काही अगदी त्यावेळची ऊर्जा तुम्हाला लावावी लागते आणि ती स्पॉन्टॅनिटी जी दाखवावी लागते ती जर उतरली नाही तर मग त्या लिहिलेल्या वाक्यांचं काही महत्त्व राहणार नाही, आणि ते काम ह्या दोघांनी चोख केलेलं आहे. मला ह्याच्यामध्ये ऍड असं करायचं आहे की मी लिहिलं अनेक वेळा, मीच एक व्यक्ती असते की ज्यांनी हा सिनेमा पण लिहिला आणि अजून 2 गोष्टी पण लिहिलेल्या असतात. तर हा चित्रपट बघितल्यानंतर मला परेशचं इम्पॉर्टन्स खूप जाणवला, कारण ह्या सिनेमानंतर की मी लिहिलेल्या लवकर सिनेमा आणला नाही मी लिहिलेल्या गोष्टीची किती माती होऊ शकते जर त्याला डिरेक्टरचं विजन नसेल. या चित्रपटाबद्दल नाही म्हणते मी, आपण लिहिलेल्या एखाद्या गोष्टीची खरोखर तो न कळला, दिग्दर्शकाला कळला नसेल किंवा त्याच्यापर्यंत ते पोहोचलं नसेल किंवा त्याला ते व्हिजन नसेल आणि ते जर तो नटांपर्यंत कम्युनिकेट करू शकला नाही तर तो अख्खा सीन पडून तो किती वाईट होऊ शकतो ह्याचे अनुभव मी घेतले. कारण ना सीन छोटे साधे आणि मध्यमवर्गीय घरातले आहेत, त्याच्यामध्ये तुला काही एलिझाबेथमध्ये कसं की ते लहान मुलांचं ॲडव्हेंचर होतं, ती सायकल, ती पळापळ, लपवाछपवी असं सगळं होतं, तसं ह्या चित्रपटाची जातकुळी वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये ना जरी ह्युमर असला आणि जरी चांगले नट तुमच्या हातात असले आणि ह्यांनी उत्तम काम केलेलं आहे, तरीसुद्धा तो फुलवणं, तो कोरिओग्राफ करणं आणि तो व्हिज्युअली सुंदर दिसवणं सीन की आपण लिहिलेलं असतं त्याच्या पलीकडे जेव्हा डिरेक्टर जातो तेव्हा तो त्या सीनला असा झगमगाट निर्माण होतो स्क्रीनवरती. तसं मला प्रत्येक सीनमध्ये जाणवतंय की आपण लिहिलं होतं आणि हे मी इतकं व्हिज्युअलाइज केलं नव्हतं, पण व्हिज्युअलायझेशनच्या 100 पावलं पुढे जाणं काय असतं ते मी परेशमुळे ह्या चित्रपटात परत एकदा मला पुनःप्रत्यय आला त्याचा. आपल्या गप्पा अशाच चालू ठेवूया आपण, मात्र त्याआधी घ्यायची एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.